हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. आता सकाळी सकाळी नाश्त्याला मी पोहे बनवल्यात, फ्लावरची भाजी, चपाती, भात असं सगळं माझं झालेलं आहे, सगळा स्वयंपाक. आणि आत्ता वाजलेले आहेत 9:30. 9:30 पावणे 10. आता मुलाला पाणी आणायला पाठवले, कारण आता मिस्टरांना काय होणार नाही, तर तो जातो टू व्हीलरवरून, हळूहळू घेऊन ये म्हणून सांगितले. तर व्यवस्थित तो घेऊन येतो. आता कट्टा सगळा रिकामा करणार, कारण असाच हा आठवडा गेला आहे. मला असं डीप क्लिनिंग काय असं झालेलं नाही. इतकं मला असं म्हणजे स्वयंपाक पण करू वाटेना झाला आहे, एवढं किचन असं म्हणजे धुळीनं चिकटीनं वगैरे चिकट चिकट असं वाटायला. कधी एकदा खळाखळा सगळा कट्टा धुवून वरनं खाली असं झाले, पण हातानं पण तेवढी कामं जमण्यात अतिशय दुखाले. मनगटात पण काय करणार, ही डेलीची थोडी थोडी तरी अशी घासाघाशीची कामं केल्याशिवाय हळूहळू होणार नाही म्हटलं. तर थोडं फार का होईना वरवरनंच घ्यायला, असं काय क्लीन व्यवस्थित केले असं नाही. एवढाच कट्टा नाहीत, कोपरे कोपरे वगैरे असं क्लीन करते, ते काहीच आता केलेलं नाही. तर हळूहळू डेली रुटीनच्या कामामध्ये कसं होईल, तसं जमल तसं थोडे थोडे कोपरे 5-5 मिनटं तरी मी घेणार आहे, असं चालले. पण कसं होते, थोडा वेळ मिळालं की कोण ना कोण तर दुपारचं का होईना सकाळचं का होईना कोण ना कोणतं सारखं यायलंय बघायला. त्यामुळे काही होईनातच झाल्यात ही कामं. एकतर घरातलं मुलांचं स्वयंपाक नाश्ता, मिस्टरांचं पण आवरण्यात थोडासा वेळ जातो, कारण त्यांना अंग पुसायला लागतं किंवा त्यांना पट्टा पण घालणं, त्यांना कपडे घालणं, तेल लावणं, ही म्हणजे एक जादा काम रुटीनमध्ये झाल्यामुळे थोडंसं काय व्हायलं, मला 1 तास लेट व्हायला लागले बघा. असं होतं, कोण ना कोणतं घरात कोणी आजारी असलं किंवा आपलं ऑपरेशनचा पेशंट असलं तर अशा गोष्टी घडतात. आणि कुणाकुणाला असा अनुभव आला आहे, नक्की कमेंट करून सांगा. मला तर हा पहिलाच अनुभव आहे ऑपरेशन वगैरे. आम्ही आजारी असलो तरी इतकं काय आम्ही असा मनावर घेत नाही, सगळी व्यवस्थित कामं करत असतो. 1-2 दिवसाचाच अवधी असतो, त्यामुळे एवढं काय जाणवलेलं नाही आत्तापर्यंत. पण असं ऑपरेशन हे ते म्हटलं असं पहिल्यांदाच झाले. आणि इतकी लोक सारखे आता जोडलेत, इतके वर्ष बऱ्याच ओळखी झाल्या, त्यामुळे सारखं कोण ना कोणतं येते, त्यांच्यासाठी पण वेळ काढावा लागाले. त्यामुळे अशी कामंही राहिल्यात. तर सकाळच्या वेळामध्ये हे सगळं चकाचकच करून टाकूया, म्हणजे दिवसभर रिकामच. तर भांडी ते असं दुपारी वगैरे काढून किंवा 4लाच काढणार, आता काय काढणार नाही. आता मी लोटून वगैरे फरशी पुसून धुवूनच घेणार. आता बेसिनसुद्धा असा बघण्यासारखा झाला होता, एवढा राड, पण केला व्यवस्थित क्लीन. आणि आत्ता माझ्या मनाचं थोडंफार समाधान झाले, सगळा कट्टा क्लीन बघून मस्त वाटत होतं. आता काय नाही, आता निवांत मी रोजचे डेलीची कामं करू शकते. आता खाली जी पातेली वगैरे ठेवली होती तीच म्हटलं वरती ठेवूया, म्हणजे रिकाम होईल. आता खालचं म्हणजे व्यवस्थित लोटून वगैरे काढता येईल म्हणून. आणि आता सगळ्याच खोल्या मी लोटत होते. अंथरूण वगैरे मोठा मुलगा रोज काढतो, कारण उजव्या हातानं काढताना थोडं दमवते. स्वयंपाकाचं काय दमवत नाही, धुण्याचं वगैरे, पण असं हिसका दिला की हाताला दुखते, म्हणून तोच रोज आमचा अंथरूण वगैरे काढत आहे. आणि त्याचं आम्ही काढत होतो, रोज मीच काढत होते, तो टाकून जायचा. पण आता नेमकं त्याच्या तोंडावर परीक्षाला आणि त्याला अशी कामं सांगायला लागल्यात. मला पण कसं तर वाटायला लागले, नेमक्या वेळेला असलं मुलांना नको वाटते, नेमकी परीक्षेच्या वेळेला असलं काय कामं अजिबात मुलांना तरी देऊ नयेत, असं माझं मत होतं. पण काय करणार, अजून महिना अवकाश आहे तसा त्याच्या ह्याला. तर बेडरूमच्या अवस्था अशा आहेत, हळूहळू तीसुद्धा व्यवस्थित करेन जसं जमेल तसं. तर वरूनचा बाहेरचा व्ह्यू खूप सुंदर दिसत होता. मुलगीचं आता काल साखरपुडा झालाय, ते आता मांडव काढून लोक न्यायला लागलेली आहेत. त्याचं संध्याकाळच्या स्वयंपाकसाठी मी डाळ लावलेली आहे, ते भात झालाय, चपाती झाल्या आणि अंडी उकडायला लावल्यात. कारण बघा, पेशंटसाठी अंडी वगैरे द्यायला सांगितल्यात, टाके वाळून येण्यासाठी. त्यासाठीच मी अंडी लावलेली आहेत. पेशंट आहे म्हटल्यावर घरात कोण ना कोणतं सारखं चालू आहे. आज तरी दुपारी मिस्टरांचा सगळा स्टाफ आला होता, त्यांचं झाल्यानंतर मित्र आले, असे सारखं कोण ना कोणतर चालूच आहे घरामध्ये. आणि असं वातावरण चालू आहे घरातलं आता तरी सध्या, कारण आता तर महिनाभर त्यांना रेस्ट घेणं गरजेचंच आहे. त्याशिवाय येऊ पण देऊ नका आणि जाऊ पण नका असं सांगितले सगळ्यांनी, कारण जरा हाताला हिसका दिला. इथं प्लेटा बसल्यात त्यांच्या इथं हाड मोडल्यामुळं, ते जोपर्यंत हे होत नाही व्यवस्थित. आणि इथं असं टाके भरपूर त्यांना पडलेले आहेत, त्यामुळे दुखायला लागले त्यांना, म्हणून सांगितले की अजिबात तिकडं अजिबात करायचं नाही.
आणि गाडी तर पळवायचीच नाही, त्यामुळे चालत जाणे चालत देणे असं चालले. आणि दवाखान्यात कोण ना कोण तर सोडते आणि घेऊन पण येते. त्यांना पेनकिलर्स वगैरे द्यायला लागतात किंवा इंजेक्शन द्यायला लागते. सारखे पेन्स व्हायला लागल्यात म्हणत होते म्हणून. आणि ड्रेसिंग वगैरे एक दिवसाआड पण चालू आहे. म्हणून जरा सकाळचं लवकरच उठून आवरायचं म्हणते, पण जसं दवाखाना झाला आलो आम्ही घरात तसं घरातलं पण आवरेपर्यंत मला फार वेळ व्हायला लागला. हात पण हिसका देऊ म्हणजे हिसका देऊन असं होईना झाले. फास्टमध्ये जसं मी काम अगोदर करत होते तसं अशक्तपणा पण मला आलाय, कारण मी पण पडले होते थोडंसं. मला पण मानसिकदृष्ट्या असं गोंधळल्यासारखं व्हायला लागले. आणि इतकी माणसं रोज सवय नाही ना, आमच्या घरामध्ये कोण येते कोण जाते असं होत नाही. आम्ही 4 जण जास्त करून घरात असतो, आमच्या घरी कोणी सुद्धा येत नाही. सगळी कामे ती ऑनलाईन आहेत आणि जी आहेत ती ऑफलाईनमध्ये आहेत, ती आम्ही बाहेर जाऊनच करतो, त्यामुळे काय लागतच नाही आहे. आणि मिस्टर सगळं आणून देत होते, पण इतकी लोक कधी बघून मला माहीत पण नव्हतं. पण आता सध्या तरी आता असं व्हायला लागले, हे दुपारपर्यंत 1-2 काम 3 पर्यंत झाले. त्यानंतर हे व्हिडिओ एडिटिंगचं काम असं भरपूर मला असं दमल्यागत आणि थकल्यासारखं व्हायला लागले. आणि त्यामुळे माझे व्हिडिओसुद्धा लेटच आलेत. मला तर तुमच्या सपोर्टची फार आत्ता गरज आहे. आणि मानसिकदृष्ट्या मला असं भरपूर थकल्यासारखं व्हायला लागले. त्यामुळे आत्ता तरी असं वाटत नव्हतं मी असं म्हणेन कधी कोणाला, पण आता मला असं इतकं हे व्हायला लागले दमछाक काय नको वाटायला. सगळीच कामं कायच असं करू वाटेना किंवा झोपू पण वाटेना उठू पण वाटेना. काय नेमकं व्हायला ते पण आता समजेना झाले. आता कसं सांगायचं काय सांगायचं म्हणत एकदा सांगूयाच म्हटलं. असे गोंधळलेल्या अवस्थेत असं होते काय म्हणून सगळं आवरून आलेली आहे. आता फोन आला, आता अंडी वगैरे कुडून झाले, डाळ पण शिजल्या. म्हटलं आता अंडा करी करायची आणि डाळीची आमटी असं खातील म्हटलं भाताबरोबर चपाती बरोबर. आणि फोन आला आता बाजारपेठेत गेल्यात, त्यामुळे आता भोगीचं पण थोडं कसं साहित्य आणायला पाहिजे. कसं मला होणार नाही म्हटलं अगोदर 2 दिवस अगोदरच आणूया, बुधवार गुरुवार असं. आणि आज आहे बुधवार, कारण रविवारपासून फार त्याचे रेट्स डबल ट्रिपल करतात हे माहिती आहे म्हटलं. आणि 4 दिवस अगोदर आणून ठेवलं की आपल्याला स्वस्त पडते, म्हणून म्हटलं आजच आणूया किंवा उद्या वगैरे. म्हणाले आजच घेऊन येतो, कारण रविवारपासून त्याचे डबल वाढतात रेट. ज्यांना कुणाला आणायचं आहे भोगीचं वगैरे साहित्य त्यांनी आजच खरेदी करा, कारण रविवारपासून एकदम गर्दी होते. आणि ते कसं घेतातच हे माहिती आहे, त्यामुळे रेट्स ट्रिपल चौपल लावलेलेच असतात. ते पण त्यासाठी ते पण साहित्य गेलं. त्याने एकदम फोन आला, अगं चिकन घेऊन येतो म्हणून. तर कसं करणार सगळंच एकदम, म्हणजे एकच कर म्हणाले, जसं परवामध्ये केली होतीस अंडा करीला करी कशी करतोय त्या टाईपमध्येच आता डायरेक्ट चिकन शिजवणार आहे त्या ह्याच्या मसाल्यामध्येच. व्लॉग इथेच थांबवते. आजचा काय आवडला असलेस व्लॉग नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू उद्याच्या छानशा व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.